नमस्कार मित्रांनो. काल आम्ही कालच्या पेपरचं ॲनालिसिस तुम्हाला दिलं. महाराष्ट्र डाक विभागामध्ये प्रामुख्याने MTS या पदासाठी सध्या पेपर घेणे सुरू आहे आणि त्या संदर्भात या पेपरचे ॲनालिसिस आम्ही दररोज तुमच्यासाठी घेऊन येत असतो आणि त्या म्हणजे ज्या विषयावर प्रश्न आलेले आहे त्या प्रश्नाचे काही उत्तरेसुद्धा आम्ही देत असतो. आज एकूण 3 शिफ्टमध्ये परीक्षा झाल्या. या तिन्ही शिफ्टचे प्रश्नोत्तरे आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, जेणेकरून नवीन ज्या विद्यार्थ्यांचे पेपर अजून झालेले नाही त्यांनासुद्धा अभ्यासक्रम कसा आहे, त्याचप्रमाणे पॅटर्न काय आहे याची माहिती मिळणार आहे. तर मित्रांनो, हा पेपर टोटल 100 मार्क्सचा आहे हे मी तुम्हाला सर्वप्रथम सांगू इच्छितो. यामध्ये टोटल 100 प्रश्न आहे. या 100 प्रश्नापैकी मित्रांनो जे 40 प्रश्न आहे ते मॅथवर आहे. त्यानंतर 30 प्रश्न हे प्रामुख्याने GKवर आहे, म्हणजे जनरल नॉलेजवर, आणि 30 प्रश्न हे बुद्धिमत्ता चाचणीवर आहे. अशा प्रकारे टोटल 100 प्रश्न आहे आणि या प्रत्येक प्रश्नावर 1-1 मार्क्स असा मिळून टोटल 100 मार्क्स आहे. आणि इथे महत्त्वाची गोष्टमध्ये इथे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, नो निगेटिव्ह मार्किंग. त्यामुळे तुम्ही 100च्या 100 प्रश्न जरी अटेम्प्ट केले तरी चालेल, तुमचे मार्क्स निगेटिव्ह प्रश्न अटेम्प्ट केल्यामुळे कट होणार नाही. तर बघूया, सुरू करूया आपण आजच्या पेपरमध्ये कशा प्रकारे प्रश्न आले होते, कोणत्या टॉपिकवर प्रश्न आले होते. ओव्हरऑल जर आपण पेपरचा दर्जा बघितला मित्रांनो तर तो कालप्रमाणेच हा सोपी होता. पॅटर्न हा सेमच आहे, पॅटर्नमध्ये कसलीही तफावत आढळत नाही. तर प्रश्न पहिला बघूया. बघा, टिपू सुलतानच्या वडिलाचे नाव काय आहे? याचं उत्तर आहे हैदर अली. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, सिंधू संस्कृतीचा इसवी सन 1922 साली राखलदास बॅनर्जी यांनी कोठे शोध लावला? तर याचं उत्तर आहे बघा मोहेंजोदारो. त्यानंतर बघा, सरहद गांधी कोणाला म्हणतात? तर खान अब्दुल गफ्फार खान यांना सरहद गांधी असे म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न आहे, कांडला मुक्त बंदर कोणत्या आखातात आहे? याचं उत्तर आहे कच्छच्या आखातामध्ये, गुजरातमध्ये. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, भारताचे सध्याचे लष्करी प्रमुख कोण आहे? याचं उत्तर आहे मनोज नरवाने. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, खालसा पंथाची स्थापना कोणी केली? तर याचं उत्तर आहे बघा गुरु गोविंद सिंग, शीख धर्माचे गुरु यांनी खालसा पंथाची स्थापना केली, गुरु गोविंद सिंग यांनी. त्यानंतर पूर्व पश्चिम घाट कोणत्या पर्वतरांगेत येऊन मिळतात? पूर्व आणि पश्चिम घाट हे प्रामुख्याने निलगिरी पर्वतरांगेत येऊन मिळतात. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, मूलभूत हक्क जेव्हा राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात मांडले गेले तेव्हा अध्यक्ष कोण होते? तर याचं उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू. 1931च्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? याचं उत्तर आहे मित्रांनो सरदार वल्लभभाई पटेल. तर जेवढेही महत्त्वपूर्ण अधिवेशन आहे राष्ट्रीय सभेचे, इंडियन नॅशनल काँग्रेसचे, ते तुम्ही लक्षात ठेवणे इथे अत्यंत गरजेचे आहे मित्रांनो, कारण यावर प्रश्न येत आहे, डायरेक्ट प्रश्न येत आहे. जे महत्त्वाचे अधिवेशन आहे ते तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. यावर आम्ही एक व्हिडिओ तुमच्यासाठी निश्चितच घेऊन येणार आहोत. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, आझाद हिंद सेनेला कोणी मदत केली? याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये करायचं आहे. त्यानंतर बघा, CMOचे फुल फॉर्म काय आहे? तर चीफ मिनिस्टर ऑफिस हे CMOचे फुल फॉर्म आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, कोरोनावर आला आहे, वुहान प्रांत कोणत्या देशात आहे? तर बघा चीन, म्हणजे जिथून प्रामुख्याने कोरोनाचा उगम झाला असे म्हटले जाते तो वुहान प्रांत हा चायनामध्ये आहे. कोरोनावर भरपूर प्रश्न येत आहे. कोरोनामध्ये सरकारने कोणते ॲप्स काढलेले होते आणि इतर काही माहिती जे कोरोनाशी रिलेटेड आहे ते येत आहे. लॉकडाऊन कधी झाला इत्यादी माहिती या प्रामुख्याने कोरोनाशी निगडीत आहे. तर भारतामध्ये मित्रांनो प्रामुख्याने केंद्राने लॉकडाऊन कधी केला याचं उत्तरसुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करा. त्यानंतर बघा, रामविलास पासवान यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या खात्याचे मंत्री होते? तर बघा ते कन्झ्युमर अफेअर्स, फूड पब्लिक डिस्ट्रीब्युशन या खात्याचे प्रामुख्याने कॅबिनेट मंत्री होते आणि त्यांचे नुकतेच निधन झाले. लोक जनशक्ती पार्टी या पक्षाचे ते प्रेसिडेंट होते आणि त्यांचे निधन झाले. त्यानंतरचा प्रश्न बघा, नुकतेच चर्चेत असलेले अर्णव गोस्वामी कोणत्या वाहिनीचे संपादक होते? तर ते रिपब्लिक भारत आणि रिपब्लिक TV या वाहिन्यांचे संपादक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, उद्धवजी ठाकरे
हे महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री आहे? तर ते 19वे आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, चले जावचा नारा कोणी दिला? महात्मा गांधीजी. त्यानंतरचा प्रश्न बघा, सिरम इन्स्टिट्यूट कोणत्या शहरामध्ये आहे? कोविडची लस बनवण्यासाठी तयारी करत आहे सिरम इन्स्टिट्यूट आणि ते सध्या चर्चेत आहे. तर करंट अफेअरचा हा क्वेश्चन आहे, ते पुण्यामध्ये आहे. सह्याद्री पर्वतामधील उंच शिखर कोणते? तर याचं उत्तर आहे कळसुबाई. कळसुबाई हे सह्याद्री पर्वतामधील सर्वात उंच शिखर आहे. त्याची लांबी एकूण 1646 मीटर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, बिहारचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर ते आहे नितीश कुमार. नितीश कुमार हे जनता दल युनायटेड JDUचे प्रामुख्याने अध्यक्ष पण आहे आणि बिहारचे मुख्यमंत्री पण आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीचे किती खासदार आहे? तर बघा, लोकसभेत हे महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीचे 5 खासदार आहे आणि राज्यसभेत 4 खासदार, असे मिळून एकूण पार्लमेंटमध्ये 9 खासदार आहे. त्यानंतर बघा, कोरोमंडल किनारा कोणत्या राज्याला लागून आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो तामिळनाडू. तर कोकण किनारा आहे महाराष्ट्र गोवाला लागून. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, ग्रेटा थनबर्ग या कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे? तर स्वीडिश राजकीय कार्यकर्ती आहे ती. प्रामुख्याने पर्यावरण विषयक, ग्लोबल वॉर्मिंग आणि हवामान बदलामध्ये ज्या गोष्टी कारणीभूत आहे त्याविषयी अवेअरनेस करण्याचे काम या ग्रेटा थनबर्ग करतात. स्वीडिश राजकीय कार्यकर्ती आहे किंवा पर्यावरणवादी कार्यकर्ती सुद्धा आपण तिला म्हणू शकतो. पहिला मूकपट कोणता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो राजा हरिश्चंद्र आणि पहिला बोलपट आहे भारतीय तो आलमारा. त्यानंतरचा प्रश्न बघा, आसामची राजधानी कोणती? तर याचं उत्तर आहे दिसपूर. जे स्पेशली नॉर्थ ईस्ट स्टेट आहे मित्रांनो, राज्य आहे भारताचे, त्या सर्वांच्या राजधान्या इथे विचारत आहे. जसे मेघालयची राजधानी आहे मित्रांनो शिलाँग. त्यानंतर त्रिपुराची आहे आगरतळा, सिक्कीमची आहे गंगटोक, आसामची आहे दिसपूर, नागालँडची आहे कोहिमा. अशा प्रकारे ज्या अरुणाचल प्रदेशची आहे इटानगर. जे नॉर्थ ईस्ट स्टेट आहे त्याच्या राजधान्या इथे प्रामुख्याने विचारत आहे आणि या सर्व राजधान्या तुम्हाला इथे माहिती असणे मित्रांनो गरजेचे आहे. त्यानंतर बघा, कावेरी नदी कोठे आहे? तर ती तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यामध्ये आहे. त्यानंतर बघा, परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी भारत देशाने कोणती मोहीम राबवली गेली? तर ती बघा वंदे भारत अभियान. हे परदेशामध्ये जे भारतीय व्यक्ती अडकले होते कोविड सिच्युएशनच्या दरम्यान त्यांना भारतात परत आणण्यासाठी वंदे भारत अभियान मिशन हे भारताने राबवले. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, मंगल पांडे यांनी कोणाचा वध केला? या प्रश्नाचं उत्तरसुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, महाविकास आघाडीत किती पक्ष आहेत? तर महाविकास आघाडीमध्ये मित्रांनो मुख्य 3 पक्ष आहे. एक आहे INC इंडियन नॅशनल काँग्रेस महाराष्ट्रामध्ये, प्लस दुसरा आहे NCP नॅशनलाइज्ड काँग्रेस पार्टी आणि तिसरा आहे शिवसेना. आणि छोटे छोटे पक्ष आहे यामध्ये SP आहे. त्याचप्रमाणे बच्चू कडू यांचा सुद्धा पक्ष आहे प्रहार जनशक्ती पार्टी आणि अशा सर्व पक्षांचा एक गट आहे तो म्हणजे महाविकास आघाडी. यामध्ये मुख्य 3 पक्ष आहेत ते म्हणजे काँग्रेस, NCP आणि शिवसेना. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, 2020चा IPL विजेता संघ कोणता? तर तो मुंबई इंडियन्स आहे. मुंबई इंडियन्सने फायनलमध्ये दिल्ली कॅपिटल्सला हरविले होते. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, खेलरत्न पुरस्कार यावर्षी किती जणांना मिळाला? तर टोटल 5 जणांना यावर्षी प्रामुख्याने राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळाला होता. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, लॉकडाऊन देशात कधी लागला? याचं उत्तर आहे 24 मार्च. त्यानंतरचा प्रश्न बघा, कोरोनामुळे सर्वात जास्त मृत्यू सध्या कोणत्या देशात झाल्या? तर याचं उत्तर आहे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. अमेरिका या देशामध्ये कोरोनामुळे सर्वात जास्त मृत्यू झालेले आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, देशात एकूण किती विधान परिषद आहे? तर देशामध्ये टोटल 6 विधान परिषद आहे. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र येते, त्यानंतर तेलंगणा येते, आंध्र प्रदेश येते, UP येते, बिहार येते आणि कर्नाटक येते. या 6 राज्यामध्ये विधान परिषद आहे. जम्मू आणि काश्मीरचे प्रामुख्याने येथे पार्टिशन झाले असल्याने त्याचप्रमाणे घटना दुरुस्ती करून आता जम्मू आणि काश्मीर पूर्णपणे भारतात समावेश झाल्यामुळे आणि तो केंद्रशासित प्रदेश असल्यामुळे तेथील विधान परिषद ही संपुष्टात आलेली आहे. त्यानंतरचा बघा प्रश्न, किती राज्यात विधान परिषद आहे? तर 6. त्यानंतर धुवांदार धबधबा कोणत्या नदीवर आहे? तर तो नर्मदा या नदीवर आहे धुवांदार धबधबा. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्राचे मध्यवर्ती ठिकाण कोणते? हा प्रश्न आला होता. तर महाराष्ट्राचे मध्यवर्ती ठिकाण काय आहे याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये करायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, भगवान महावीरांचा कोठे जन्म झाला? तर त्यांचा कुंडग्राम येथे वैशाली येथे येथे. या वैशाली ही वज्जी या महाजनपदाची राजधानी होती आणि इथे कुंडग्राम या गावी त्यांचा जन्म झाला होता भगवान महावीरांचा. त्यानंतरचं बघा काय आहे प्रश्न, यक्षगान डान्स कोणत्या राज्याचा आहे? याचं उत्तर आहे कर्नाटक. सर्व राज्याचे जे स्पेशल डान्स आहे, जे ट्रेडिशनल डान्स आहे ते सुद्धा तुम्हाला प्रामुख्याने इथे लक्षात असणे गरजेचे आहे.
त्यानंतरचा प्रश्न बघा, 2019 वर्ल्ड कप विजेता संघ कोणता? याचं उत्तर आहे इंग्लंड. इंग्लंडने 2019मध्ये ODI वर्ल्ड कपमध्ये प्रामुख्याने न्यूझीलंडला हरविले आणि वर्ल्ड कप जिंकला पहिल्यांदाच. त्यानंतरचा प्रश्न बघा, भारतीय संविधानात आयर्लंड देशाकडून काय स्वीकारण्यात आले? तर DPSP डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, राज्याची नीती निर्देशक मूलभूत धोरणे किंवा कर्तव्ये हे स्वीकारण्यात आली आयर्लंडकडून. तर भारतीय संविधानामध्ये कोणत्या देशाकडून काय घेण्यात आले हे आपल्याला इथे माहिती असणे गरजेचे आहे. रशियाकडून प्रामुख्याने मूलभूत कर्तव्ये घेण्यात आली, अमेरिकेकडून मूलभूत अधिकार घेण्यात आले, आयर्लंडकडून प्रामुख्याने डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी घेण्यात आले, कॅनडाकडून संघराज्य प्रणाली घेण्यात आली. अशा प्रकारचे जे प्रामुख्याने मेन पॉईंट आहे जे आपण घेतले आपल्या संविधानामध्ये हे तुम्हाला लक्षात असणे गरजेचे आहे. त्यानंतर मूलभूत हक्काचे कलम कोणते आहे भारतीय संविधानामध्ये? एकूण 6 मूलभूत हक्क आहे आणि ते कलम 12 ते 35 दरम्यान अंतर्भूत आहे भारतीय संविधानात आणि भारतीय संविधानामध्ये याला भाग 3 असे म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, संत मीरा कोणत्याच्या भक्त होत्या? याचं उत्तर आहे कृष्णाच्या. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, आत्मीय सभेची स्थापना कोणी केली? तर आधुनिक भारताचे जनक राजा राममोहन राय, ज्यांनी सतीपती बंदीला मदत केली, सतीप्रथा बंद करण्यासाठी मदत केली. लॉर्ड विल्यम बेंटिंक यांच्या मदतीने सतीप्रथा बंद केली, कायदा केला, ते म्हणजे राजा राममोहन राय, ज्यांना आपण आधुनिक भारताचे जनक म्हणतो. त्यांनी आत्मीय सभेची स्थापना केली होती. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, राष्ट्रीय सभेत फूट केव्हा पडली? तर 1960च्या सुरत अधिवेशनामध्ये राष्ट्रीय सभेमध्ये जहाल आणि महवाड असे 2 गट पडले आणि फूट पडली. त्यानंतरचा प्रश्न बघा, DICGCचं फुल फॉर्म काय आहे? डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन हे DICGCचं लॉंग फॉर्म आहे. प्लासीची लढाई केव्हा झाली? सोपी प्रश्न हा. 1757मध्ये प्लासीची लढाई झाली. कोणत्या शिक्षणाला संविधानात मूलभूत शिक्षणाचा दर्जा प्राप्त आहे? तर 8वीपर्यंतचे शिक्षण हे संविधानामध्ये प्रामुख्याने मोफत आहे. त्याला उच्च प्राथमिक शिक्षण असे आपण म्हणू शकतो. त्यानंतरचा प्रश्न बघा, ही पंजाब या राज्याची राजधानी आहे? तर ती आहे चंदीगड. चंदीगड ही पंजाब आणि हरियाणा या 2 राज्याची संयुक्तपणे राजधानी आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, जयपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे, जयपूर. त्यानंतरचा प्रश्न बघा, वैनगंगा ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर ती गोदावरीची उपनदी आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, मानव अधिकार आयोगाची स्थापना केव्हा झाली? तर 12 ऑक्टोबर 1993मध्ये भारतामध्ये प्रामुख्याने नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन स्थापन करण्यात आले. त्यानंतरचा प्रश्न बघा, टिपू सुलतान यांची राजधानी कोणती? तर श्रीरंगपट्टणम हे टिपू सुलतान यांची राजधानी आहे आणि त्यांच्या बाबाचे नाव हे प्रामुख्याने हैदर अली असे होते. त्यानंतर बघा, भारताच्या मध्य भागातून कोणते वृत्त जाते? तर कर्कवृत्त हे भारताच्या मध्य भागामधून जाते. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, अभिनव भारत कोणी स्थापन केली? तर अभिनव भारत ही संघटना विनायक दामोदर सावरकर, ज्यांना आपण स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतो, त्यांनी स्थापन केली. मित्रमेळा ही संघटनासुद्धा त्यांनी स्थापन केली. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, मानव अधिकार आयोगाची स्थापना केव्हा झाली? तर 12 ऑक्टोबर 1993ला मानव अधिकार आयोगाची स्थापना झाली. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, भारत सरकारने कोरोना काळात कोणते मोबाईल ॲप चालू केले? या प्रश्नाचं उत्तर आहे आरोग्य सेतू ॲप. आरोग्य सेतू ॲप भारत सरकारने प्रामुख्याने कोरोना काळामध्ये सुरू केले. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण? उमेशचंद्र बॅनर्जी. 1885मध्ये प्रामुख्याने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली आणि त्याचे अध्यक्ष होते उमेशचंद्र बॅनर्जी. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, मेघदूत कोणी लिहिले? तर कालिदासांनी मेघदूत लिहिले. त्यानंतरचा प्रश्न बघा, इंडिया असोसिएशनची स्थापना कोणी केली? तर इंडिया असोसिएशनची स्थापना ही सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंद मोहन बोस यांनी 1876मध्ये केली. त्यानंतरचा प्रश्न, नीती निर्देशक तत्व भारताने कोणत्या देशाकडून घेतले? तर आयर्लंडकडून. त्यानंतरचा प्रश्न बघा, जयदेव लिखित गीता गोविंदम कोणत्या भाषेत आहे? तर याचं उत्तर आहे बघा संस्कृत. संस्कृत या भाषेमध्ये जयदेव लिखित गीता गोविंदम आहे. तर अशा प्रकारे आपण सर्व GKचे प्रश्न इथे डिस्कशन केलेले आहे. काही प्रश्न यामध्ये सुटलेले असतील, परंतु आपण मॅक्झिमम प्रश्न या व्हिडिओमध्ये मित्रांनो कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते आपण इथे कव्हर केलेले आहे. काही प्रश्न चुकले असतील, काही प्रश्नाचे उत्तर चुकले असतील तर कमेंट बॉक्समध्ये कृपया त्याला चेक करून आम्हाला आन्सर द्या. त्याचप्रमाणे इतर जे क्वेश्चन तुम्हाला आठवत असेल मॅथचे, रिजनिंगचे, ते सुद्धा तुम्ही आम्हाला सांगू शकता. तर मॅथमध्ये मित्रांनो कालचाच पॅटर्न होता, त्यामध्ये प्रामुख्याने पर्सेंटेजवर प्रश्न आले होते. त्याचप्रमाणे लॉस आणि प्रॉफिटवर प्रश्न होते. त्याचप्रमाणे मित्रांनो जे सिंपल आणि कंपाऊंड इंटरेस्ट आहे यावर सुद्धा प्रश्न होते आणि जे काय म्हणते त्याला सिम्प्लिफिकेशन आहे त्यावर सुद्धा प्रश्न होते.
तर मॅथ्सची लेवलसुद्धा सोपी होती आणि वर्क अँड टाईमवर प्रश्न होते. वर्क अँड टाईममध्ये मित्रांनो जे आकडे होते ते थोडे मोठे होते. म्हणजे एक काम समजा आता आपण सामान्य सोपी न्यूमेरिकल राहिलं तर एक काम 5 दिवसात आणि बी एक काम 6 दिवसात करतो, असे आकडे राहतात. परंतु या पेपरमध्ये काय काय होतं, तर एक काम हे 365 दिवसात करतो आणि बी एक काम हा 360 दिवसात करतो, सी एक काम हा 340 दिवसात करतो. तर अशा प्रकारे आकडे म्हणजे जे संख्या आहे ती मोठी देण्यात आली होती, त्यामुळे थोडा वेळ जास्त लागतो उत्तर काढण्याकरता. तर अशा प्रकारे मॅथ्सची ही लेवल होती. बेसिक मॅथ होतं, तितकं कठीण मॅथ नव्हतं. त्यामुळे किचकट प्रश्न जे आहे ते तुम्ही पहिल्यांदा अटेम्प्ट करू नये, कारण त्यामागे वेळ न घालवता तुम्ही जे सोपी आहे, ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही विदिन मिनिटमध्ये काढू शकता, ते तुम्हाला अटेम्प्ट करणे गरजेचे आहे. कारण या पोस्टसाठी 3 फेज असणार आहे आणि पहिल्या फेजचा कट ऑफ हा एकदम काही जाणार नाही, 70च्या अबो किंवा 75च्या अबो जाऊ शकतो. आणि म्हणूनच तुम्हाला ॲक्युरेट 80पर्यंत अटेम्प्ट करायचे आहे. ॲक्युरेट 75 ते 80 जर तुमचे प्रश्न अटेम्प्ट होत असेल तर खूपच छान. आणि बाकी 20 मार्क्स जे आहे, जर तुम्हाला नाही येत असेल तर तुम्ही तुक्केसुद्धा मारू शकता, कारण इथे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. त्यानंतर रिझनिंग आहे. तर रिझनिंगमध्ये सिटिंग अरेंजमेंट, सर्क्युलर अरेंजमेंट, त्यानंतर अल्फाबेटिकल ऑर्डर जे आहे यावर सुद्धा प्रश्न येत आहे. आणि रिझनिंगसुद्धा सोपी आहे. इनॅक्युलिटीचे काही क्वेश्चन आहे त्यामध्ये. अशा प्रकारे रिझनिंगचा दर्जासुद्धा सामान्य आहे. तुम्ही जर बेसिक रिझनिंगचे काही रूल्स आणि त्यामध्ये नॉन व्हर्बल रिझनिंगसुद्धा आहे आणि आकृत्यावर प्रश्न येत आहे. तर अशा प्रकारे जे रिझनिंग आहे मित्रांनो ती सोपी आहे. एकूण पेपरचा हा दर्जा हा मीडियम आहे आणि म्हणजे सोप्यापासून मीडियमकडे ट्रान्सफर होत जातो आणि पेपर हा सोपी आहे. त्यामुळे तुम्ही मॅक्झिमम प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न करावा आणि जवळजवळ 70 ते 80 प्रश्न हे तुमचे ॲक्युरेट आले पाहिजे. आणि जे किचकट प्रश्न आहे, वेळखाऊ प्रश्न आहे, त्याच्याकडे वेळ न देता तुम्ही ते स्किप करून नंतर ते अटेम्प्ट करू शकता. सुरुवातीला सोपी प्रश्न अटेम्प्ट करून घ्या आणि तुमचा पेपर सॉल्व करा. तर हे ॲनालिसिस होतं मित्रांनो आजच्या पेपरचं. अजून काही प्रॉब्लेम आहे, समस्या आहे तर कृपया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. इतर जी माहिती तुम्हाला माहीत असेल ती सुद्धा शेअर करा. आणि कालचंसुद्धा ॲनालिसिस अवेलेबल आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. आमच्या टेलिग्राम चॅनलवर पूर्ण कालचे आणि आजचे प्रश्न तुम्हाला मिळून जातील. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचं टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज, अँड प्लीज सबस्क्राईब अवर चॅनल टू गेट मोर डिटेल, अँड प्लीज शेअर दिस व्हिडिओ इन WhatsApp, Facebook, and all other social media platform. Thank you so much.